धम्मपद पुप्पवग्गो यथापि रुचिरं पुप्पं वन्नवन्तं अगन्धकं एवं सुभाषिता वाचा अफला होती अकुबतो। ज्याप्रमाणे सुंदर रंगाचे सुवासरहित फूल निरुपयोगी असते, त्याप्रमाणे बोलण्याप्रमाणे आचरण न करणाऱ्याचे सुभाषित बोल निरर्थक असतात। यथापि रुचिरं पुप्पं वन्नवन्तं सगन्धकं एवं सुभाषिता वाचा सफला होती कुबतो। ज्याप्रमाणे सुंदर रंगाचे सुवासिक फूल उपयोगी असते, त्याप्रमाणे बोलासारखे आचरण करणाऱ्याचे सुभाषित बोल सफल होतात। अर्थकथा राजपरिवारातील 2 स्त्रियांनी आनंद यांच्याकडून धम्म शिकून घेतला। एकीने अभ्यास चांगला केला, पण दुसरीने फारच थोडी प्रगती केली। त्यासंबंधी बुद्ध म्हणाले की निर्गंध फुलाप्रमाणे चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न न करणाऱ्या माणसाला धम्म निष्फळ असतो।